चल अम्मा. बस इथे शांत बस. बस इथे शांत. थांब मी पाणी घेऊन येते. विजयालक्ष्मी, तू भजनाला गेली होतीस ना? इतक्या लवकर आलीस? सगळं काय ठीक आहे ना? घे पाणी घे. अम्मा पाणी घे. अम्मा काय झालंय? अम्मा सांगशील का काय झालंय? मी केव्हापासून विचारते तुला, तू काहीच बोलत नाहीयेस. अम्मा सांग ना. अम्मा तुला माझी शपथ आहे, बोल. अरे मला कोणी सांगेल का काय झालंय? विजयालक्ष्मी, कुठे गेली होतीस तू आणि अशी रडतेस का? अम्मा भजनाला गेली नव्हती. ती एका दुसऱ्याच ठिकाणी जेवणाचं काम करायला गेली होती, आपल्याशी खोटं बोलून. काय? हो. अम्मा आता तरी सांगशील का, तू तिथे का गेली होतीस? काय गरज होती? अम्मा अगं बोल, काय झालंय? विजयालक्ष्मी, माझ्याशी तू खोटं बोललीस का? का खोटं बोललीस माझ्याशी? सांग ना, सांग. पैशाची नड. मला माहितीये एकाच्या कमाईत आपलं घर नाही चालणार आणि एकट्या शक्तीवर किती भार टाकायचा. तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं, तुम्हाला शक्य नाही. पण घरासाठी हातभार लावायला मी तर धडपड करूच शकते ना. म्हणून गेले होते मी आचार्याचं काम करायला. पैसे पण चांगले मिळणार होते बघा, घरचा खर्च निघाला असता आणि थोडी कामं मिळाली असती तर कर्जाचे हप्ते पण फेडले असते. अम्मा म्हणजे तुझाही माझ्यावर विश्वास नाही. अम्मा अप्पा तुम्ही दोघं नका टेन्शन घेऊ. मी आहे ना, माझ्यावर कसलाच भार नाही. अगं मी खूप मन लावून काम करते, अभ्यास करते. अगं आणि तुम्हाला खरं सांगू, त्या भद्रावती मॅडम आणि प्रिन्स सरांनी माझ्या कामावर खुश होऊन माझा पगार वाढवलाय. हो अम्मा. अहो सरकारांनी आणि वहिनी साहेबांनी हिचा पगार खरंच वाढवलाय. अम्मा तुम्ही टेन्शन नका घेऊ.